12 तास शाळा भरते. एम्फीथिएटर स्वरूपात क्लास तयार केलेले आहेत. मुलं विकत काही आणत नाही. आपण सर्व या ठिकाणी देतोय. विना दप्तर शाळा, बॅग नाही. 22 किलोमीटर अंतरावर मुलं दररोज अपडाऊन करतात. ह्या शाळेमध्ये चक्क एक झोपायचा तास असतो आणि असे 365 दिवस सुरू असतं. कधीही येऊ शकता वर्षभरामध्ये. गणित न आवडणारा एकही विद्यार्थी इथं नाही. किती येतात पाढे? 134. 29चा म्हणणार 29, 140 143 झाले. 1330 दोन मुलींचे पाढे हायस्ट. 1330 जवळपास 1.5 एकरलाही शेती केलेली आहे आम्ही. बर. आणि 10 ते 12 प्रकारच्या भाज्या पिकवलेल्या आहेत. सगळं मुलांनी केलं? सर्व मुलांनी केलंय. मिरर इमेज मिरर मराठी आणि इंग्लिश एकत्र एकत्र एकाच वेळेला 2 भाषेत तर लिहितातच. पोएम म्हणायचे असेल, काही आर्टिकल्स कुठला तरी इकडे लिहिणार आणि आर्टिकल्स म्हणणार. मुंबई आपल्या क्युरियस काळेंचं शहर, पण ते इथे क्वचितच भेटतात. पायाला भिंगरी लावलेला हा माणूस सतत भटकतच असतो. क्युरियस काळे आता कुठेत पाहायचंय? हे बघा, हा माणूस नाशिकपासून तब्बल 70 किलोमीटर दूर थेट गुजरात बॉर्डर जवळ असलेल्या एका आदिवासी पाड्यावरच्या शाळेत चाललाय. कशाला? अहो, क्युरिओसिटी, आणखी काय. आता हे महाशय इथे पोचलेत म्हणजे ही शाळा काहीतरी आगळी वेगळी असणार हे नक्की. चला आपण सुद्धा बघूया. दिवसभरामध्ये वेगवेगळ्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर्गातच नाही तर ह्या 2-3 एकरच्या परिसरामध्ये पण मुलं असतात कायमचे. कारण त्यांना ते पण करावं लागतं. गाईला चारा घालायला जावं लागतं. त्यानंतर पक्ष्यांसाठी वेगळं असतं. त्याच्यानंतर झाडांना पाणी घालणं वेगळं असतं. इथल्या ॲक्टिव्हिटीज वेगळ्या असतात. अशा प्रकारे ते 12 तास चालते. 12 तास रोज 12 तास. दररोज 12 तास शाळा असते. आणि 365 दिवस शाळा भरते. रोज 2016 पासून हे नियमितपणे सुरू आहे. रोज येता तुम्ही शाळेमध्ये? तुम्हाला सुट्टी घ्यावीशी नाही वाटत? तुम्हाला रोज इकडे यावंसं वाटतं? काय मस्त आहे. मुलांना शाळा म्हणजे हे घर बनवलेलं आहे. मुलं ज्या वेळेला घरामध्ये राहण्यासाठी जास्त प्रयत्न करतात. मला घर पाहिजे असंच मुलांचं. आणि त्याच पद्धतीचं वातावरण तयार केलेलं आहे. बंधन नाही 365 दिवस येण्याचं त्यांच्यावरती, किंवा 12 तास बसावं हे पण बंधन नाही. म्हणूनच येतात. मी उपलब्ध आहे 365 दिवस. मी 12 तास उपलब्ध आहे. दरवाजा ओपन आहे. त्या दरवाजामध्ये कोणाला प्रवेश घ्यायचा, कोणाला जायचं हे स्वातंत्र्य त्यांना आहे. परंतु एकंदरीत वातावरण असं बनवलेलं आहे की त्या वातावरणाचा म्हणजे वातावरण त्यांना मानवलेलं आहे. आणि म्हणूनच हे सातत्याने 9 वर्ष हे नियमितपणे सुरू आहे. शाळेला भिंत नाही आहे. बरोबर. 2 वर्गांमध्ये भिंत नाही आहे. आता हे दिसायला खूप छान दिसतं की सगळेजण एकत्र आहेत वगैरे, पण एक वर्ग म्हणून त्या वर्गाचा म्हणून एक स्वतःचा एक अभ्यास असतो. या वर्गाचा एक वेगळा अभ्यास असतो. तर असं होत नाही की या वर्गाचा त्या वर्गाला त्रास होतो किंवा मुलांचा एकमेकांच्या बोलण्याचा इकडे त्रास होतो, असं होत नाही? खरं म्हणजे विना दरवाजांची शाळा बनवायची होती. ते एक सेफ्टीच्या दृष्टीने आम्ही हे दरवाजे शाळेला तयार केले. बरं. सांगावंसं वाटतं की माझी ही शिक्षण पद्धत जी आहे, मी जे टीचिंग करतो हे 2016 पासून ह्या पद्धतीची तयार केलेली आहे. बरं. जे माझं पूर्वीची शाळा होती गावामधील, तर एका 2 रूममध्ये ह्याच पद्धतीने एक ग्रुप तिकडे एक ग्रुप तिकडे अशी शाळा भरली जायची. आणि आर्किटेक्चर मॅडमांनी जेव्हा हे बनवायचं होतं त्यावेळेला त्यांनी ती मेथड बघितली आणि त्याला साजेसं आम्हाला अपेक्षित असलेलं तयार करून मिळालं.
हे सगळं नवीन स्ट्रक्चर तयार केलंय. इथं बसून सगळं दिसतं, तिथं बसून सगळं दिसतं, मध्ये बसलं तर क्लास दिसतात. क्लास वाईज आणि अँफीथिएटर स्वरूपात क्लास तयार केलेले आहेत. बरं. तो मुलं प्रत्येक ठिकाणी तासाला बसायची रचना बदलते. त्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर. क्या बात आहे. हे वर्ग आहेत वेगवेगळे की हे वर्ग नाही, क्षमतेवाईज वर्ग आहेत. ओके. ज्याची जशी क्षमता आहे त्या क्षमतेचे वर्ग आहेत. पाठ्यक्रम शिकवताना इयत्ते वाईज शिकवला जातो, परंतु एखाद्या दुसरीच्या मुलाला 5वीचं येत असेल तर त्याला 5वीचं पण शिकवलं जातं. आता दुसरा विषय आला रेग्युलर सिलेबस. तर त्या रेग्युलर सिलेबसमध्ये आत्ता इथं एक नवोदय एक्झामची तासिका सुरू झालेली आहे. ती तासिका आहे 5व्या इयत्तेची. आणि तुम्ही इथं बघताय पहिली, बालवाडी, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी ते सर्व मुलं एका ठिकाणी बसले एका क्षमतेचे. तर तो सिलेबस शिकवायचा असेल तर त्या क्षमतेवाईज शिकवला जातो. पहिलीच्या मुलांना चौथीचं पण शिकवलं जातं आणि चौथीच्या मुलाला जर जो अभ्यासक्रम पहिलीच्या मुलाला येत असेल तर त्याला पण तो शिकवला जातो. दुसरा तो ग्रुप आहे तो त्या क्षमतेचाच आहे. वाचन ज्याला येतंय तो ग्रुप तिकडे बसलेला आहे, अक्षर ओळख ज्याला येतं तो ग्रुप इकडे, इंग्रजीचा क्षमतेचा ग्रुप तिकडे. तर अभ्यासक्रम शिकवताना सुद्धा अडचण येत नाही, त्याच पद्धतीचं हे स्ट्रक्चर तयार केलं आहे. त्या ठिकाणी जर बघितलं तर क्लासरूम दिसतात. तो क्लासरूम तिकडचा, हा क्लासरूम, हा वर्ग दिसतोय. म्हणजे एक व्यक्ती सर्वांना हँडल करू शकतो. सगळं अभ्यास किती साधारणतः 150-200 मुलं सांभाळू शकतील ह्या पद्धतीची ही रचना तयार केलेली आहे. जे इथं तुम्ही बघताय एक फळा तिकडे आहे, तिकडे आहे, तिकडे आहे, तिकडे आहे, तर याची अडचण कधीही येत नाही. विशेष म्हणजे पाढे म्हणताना ग्रुप करून मुलं राहतात. प्रत्येकाचा पाढा वेगळा आणि मोठ्याने म्हणतात. जर डिस्टर्ब होत असता तर त्यांचे पाढे पाठांतर झालेच नसते. त्यांना काही अडचण येत नाही म्हणून ते पाढे सातत्याने वाढतायत. हा आत्ता पाढे पाठांतराचा तासिका सुरू झालेला आहे. एक साधारणतः पाऊण तास ती तासिका आहे. याच्यामध्ये मुलं प्रत्येक ग्रुपमध्ये बसलेले आहे. त्यामध्ये एक ग्रुप लीडर आहे. तो ग्रुप लीडर त्या मुलांकडे लक्ष ठेवतो आणि मुलं ते प्रत्येकाचा पाढा वेगवेगळा आहे. ते पाढा लर्न करतात, तो स्वतः करतो आणि त्यांच्याकडे पण लक्ष ठेवतो. आता इथं प्रत्येकाचे पाढे वेगळे, त्यांना एकसारखे पाढे, त्यांची क्षमता जशी आहे ग्रास्पिंग लेवल त्या पद्धतीने पाढे पाठांतर आहेत. आता इथं छोटा बालवाडीचा वर्ग आहे, पहिलीचा आहे, दोघी पहिलीला आहे, दुसरीला आहे आणि इकडे हा चौथीला आहे. याचे 134, याचे 37, त्याचे 37, तो 54 का करतो. हा 134 134 उठतो का बाळा तू? किती येतात पाढे? 134. 134 पर्यंत येतात. 129. हा कुठला आहे? कुठलाही 129 म्हणणार अम्मा. फक्त एकच आहे, एक मिनिट एकच आहे की तू 129 जरी म्हटलंस ना तरी माझा पाठ नाही आहे, त्यामुळे तू म्हणून. माझाही पाठ नाही पण मी शेवटचा अंक लक्षात ठेवतोय. 129 129 129 258 129 387 129 516 129 645 129 714 138 138 138 2 274 138 414 138 552 46 4 2 92 46 46 230 4 288 362 बघताय ना क्युरियस काळे? अहो जरा लाज वाटू द्या, लाज. सर मला लाज वाटते, प्रचंड लाज वाटते मला. वाटली थोडी तरी वाटली. सर फक्त एक प्रश्न आहे की आत्ता आपल्याकडे सगळ्यांकडे कॅल्क्युलेटर आहेत, आत्ता आपल्या सगळ्यांकडे ChatGPT आहे. हे सगळं असताना पाढे पाठ कशाला करायचे? आपण नालंदा आणि तक्षशिला या विद्यापीठांमध्ये परत शिक्षण त्या पद्धतीचं सुरू केलेलं आहे. का केलं याच्यावरती आपल्याला उत्तर मिळेल. तर आपल्या भारतामध्ये जुन्या पद्धतीचं जे शिक्षण मिळत होतं ना ते पण तितक्याच गरजेचं आहे.
अचूक आणि कमीत कमी वेळात पाढे पाठांतर झाल्यामुळे उदाहरण सोडवता येतं. दुसरी गोष्ट, गणिताची भीती कायमची दूर होते. बरं. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढतोय की पाढे जास्त आहेत, पण बंधन नाही का एका मुलाला दिवसाला एक पाढा आला पाहिजे, एका मुलाला 5 दिवस लागले तरी मी 5 दिवस देतोय. आणि त्यांना स्पर्धा एकमेकांमध्ये असते की याचे एवढे झाले, माझे एवढे झाले. आणि गणिताच्या तासाला मी जसं सांगितलं, पहिलीचा विद्यार्थी आता हा पहिलीला आहे, हा लसावी मसावी अवयव पाडणे अपूर्णांकाचे 4ही क्रिया तुम्ही कुठलेही उदाहरण देऊ शकाल त्याला, तो लगेच करेल. आपण पूर्वीपासून ऐकले की पाढे 30 व्हायला पाहिजे म्हणून, अति हुशार मुलाचे 30 पर्यंत पाढे. पण कधी विचार केला की 31 व्हायला पाहिजे, 32 व्हायला पाहिजे, 100 व्हायला पाहिजे? तर आपण पुढच्या टप्प्याचा पण विचार करू शकतो आणि तो विचार करून हे पाढे माझे झालेले आहेत. पण गणिताची भीती कायमची कमी होती. मग समोर येऊन म्हटले जातात, हा तुला किती येतात? 75. मग तू 68 का म्हण, तू 45 चा म्हण, तू 47 चा म्हण. समोर विद्यार्थी येऊन ते म्हणून पण दाखवतात, तर त्यांचे तेवढे पाठ पण होतात, सराव पण त्यांचा पाठांचा होतो. पण याच नोटवर परत एक प्रश्न आहे की काही मुलं अशी असतात की ज्यांना गणित आवडत नाही, तर त्या मुलांना सुद्धा हे कंपल्सरी आहे? विशेष सांगावं असं वाटतं की गणित न आवडणारा एकही विद्यार्थी इथं नाही. बर. गणित न आवडणारा एक पण मिळणार नाही. ग्रामीण भागातील मुलं जेव्हा शहरामध्ये जातात तेव्हा इतर विषय त्यांचे बऱ्यापैकी झालेले असतात, परंतु गणित, विज्ञान आणि इंग्रजी या 3 विषयामध्ये ते अडखळतातच. तर हा अभ्यास मी पूर्ण केलेला आहे, कारण मी ह्याच परिसरामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. तर या 3 विषयांना त्यांना अडचण येऊ नये म्हणून 3 विषयामध्ये काम करायचा प्रयत्न करतो. इतर विषय ते अनुभवाने पण शिकणार आहे. आपण उलट करतो, आपण ते विषय आधी शिकवतो आणि हे विषय मागे ठेवतो. तर ह्या विषयावरती काम करायचा प्रयत्न करते. मला आता उत्सुकता ते 2 हाताने लिहितात ना, ते आता बघायचं. नक्कीच नाही. अच्छा, मिरर इमेज लिहितात. वेगवेगळं लिहितील, तुम्हाला सगळं बघायला मिळेल. तरी माझं नाव लिहा. नवीन. अच्छा, मराठी आणि इंग्लिश एकत्र एकाच वेळेस. ही वाह. फडकाना पुसून घ्या. पहाडा 2 हाताने. भागाकार कर ग तिथं कोणतरी, कसं बेरीज कर. हा तू ये, चल. बापरे, मराठी आहे, मराठीत लिहिते. लिहा, पुसा लिहा. क्या बात है. दीदी पाठी घेऊन ये. हा बरं, येतो आम्ही. कलम 18, कलम 21, शिक्षणाचा हक्क, कलम 24. कारखान्यामध्ये 3 गोष्टी करतोय. 3 गोष्टी करतोय का? इकडे भागाकार, इकडे हे आर्टिकल्स. आता हे सगळे 2 हाताने लिहितील आणि एखादी कविता पण म्हणतील. आवाज येईल तुम्हाला कविता म्हणताना. करा सुरुवात. 1 2 3 स्टार्ट. डिंगा 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 रे, डिंगा 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 रे, विवरणपत्र 104, कलम 104 अनुच्छेद 99 अन्वये. कलम 24. कलम 24 कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. गुजरातची राजधानी गांधीनगर. राजस्थानची राजधानी जयपूर. 5चा वर्ग 49चा वर्ग. 24. म्हणजे 3 गोष्टी आर्टिकल्स पण म्हणत होते, पोएम पण म्हणत होते किंवा वर्ग पण म्हणत होते. मात्र 2 क्रिया वेगवेगळ्या, प्रत्येक जण लिहिते 2 क्रिया. असं एक पण नाही की त्यांना लिहिता येत नाही. फक्त एकमेव मलाच लिहिता येत नाही. सर, आता आपण जे केलं, विशेषतः 2 हाताने लिहिणं, त्याच्या मागे काय विचार आहे किंवा हे का आलं पाहिजे किंवा ह्याच्यातनं काय घडतं? हा माझा उपक्रम कोविड काळापासूनचा आहे. मध्य प्रदेशमधलं एक हायस्कूल होतं की ते 2 हाताने 11-12 रोमन अंकामध्ये लिहित होते, 9वी-10वीचे मुलं एकाच याच्यावरती. तर तो व्हिडिओ मी बघितलेला. 2 उद्देशाने सुरुवात केली. पहिलं की एका पेजवरती लिहिता येणं. जसं की आता हे आहे दिवाळी, तर दे आणि वा एका आणि अळी हे सगळ्यांना येतंय.
दुसरा उद्देश होता MPSC स्पर्धा परीक्षा किंवा 10वीचे पेपर लवकरात लवकर कव्हर व्हावेत या उद्देशाने सुरुवात केली. जसं मूल दाखल झाल्यानंतर ह्या हाताने किंवा कुठल्या तरी हाताने लिहितं, तोच सराव दुसऱ्या हाताने करून घेतला. तुम्ही इथं बघताय 1 वर्ष लागलं एका पेजवरती लिहिता यायला. मराठीचं वेगळं, इंग्रजीचं वेगळं, अंक वेगळे. तुम्ही जर 1 पासून 100 पर्यंत लिहायला लागाल आणि ते मुलं जर 1 पासून 100 लिहितील तर तुम्ही 50 होईपर्यंत त्यांचे 100 झालेले असतात लिहून. 1 आणि 11ची लाईन, 21-31ची लाईन, 41-51ची लाईन लिहून घेतात. माझा उद्देश सफल झाला होता की एका पेजवर लिहिता आलं, मुलांचा स्पीड वाढला. पण एका दुकानातले किराणदार मला बोलले की आमच्या इकडे आमच्या धर्मामध्ये 400 वर्षापूर्वी मौलाना होते आणि 2 विषय वेगळे लिहित होते म्हणे. मला पण वाटलं की असं काही आहे का 2 विषय. आलो परत, मुलांना सांगितलं माझी आई माझी शाळा मोर पोपट असे 2 विषय घ्या आणि सरावाने ते यायला लागलं त्यांना. मग पुढे 2 उदाहरणं वेगळे, 2 पाढे वेगळे, 2 मराठी इंग्लिश वेगळं. आता पेंटिंग करतात इकडे त्याची माहिती लिहितात एका वेळेला. मराठी मिरर, मराठी कर्सिव्ह मध्ये लिहितात. याच्यात मला एक जाणवलं की मुलांचे ग्रास्पिंग वाढले, मुलांचे दोन्ही ब्रेन ॲक्टिव्ह झाले आणि ग्रास्पिंग वाढल्यानंतर जे काही मी घटक काही किंवा इथं शिकवत असताना मुलं लवकर ग्रहण करायला लागले आणि ते मला एक पॉझिटिव्ह दिसली गोष्ट. आणि तेव्हापासून सातत्याने आजपर्यंत ह्या गोष्टी दररोज पाऊण तास हा घेतलाच जातो आणि नियमितपणे सुरू आहे. प्रधान हवाच, शाबास हवाच. सर याची काय ट्रिक आहे? ट्रिक म्हणजे मी असं विचारतोय की आपल्या इकडे अजूनही आपल्या इकडच्या मुलांना वाचता येत नाही एवढं आणि तेही जोडाक्षर. तर तुम्ही काय वेगळं शिकवता ज्याच्यामुळे लक्षात राहतं किंवा ज्याच्यामुळे त्यांना वाचता येतं? पाटी हे माझ्याकडे खास वैशिष्ट्य आहे. बर. किती लोप पावत चाललेले आहे, लोपच पावलेले आहे. पण इथं प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला पाटी दिसणार. कुठलाही वयोगट असावा तर त्याच्यावरती लिखाण घेणं, टीव्हीद्वारे टॅबद्वारे त्याचं संबोध स्पष्ट करणं, त्याच्यानंतर एक ग्रुप जसा वाचत होता तसं वाचन घेणं आणि त्याच्यातून त्यांचं दृढीकरण होतंय. यांना वाचता काय येतं तर प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक टीचिंग केलं जातं वाचता येण्यासाठी. आणि नर्सरीमध्ये आल्यानंतर त्यांना पाहिजे तेवढा वेळ मिळतोय, त्या वेळेमध्ये त्या गोष्टी ते साध्य करतात. दुसरी महत्वाची गोष्ट, हे एक शैक्षणिक माहोल आहे. ह्या माहोलमध्ये कुठलाही दगड जरी आला तरी पाझर फोडणार, माती आणली तरी त्याला आकार आम्ही 100% ह्या माहोलमध्ये देणार. माझी स्वतःची मुलगी नर्सरीमध्येच आहे, 2.5 वर्षाची आली. 3 वर्षाची असताना मराठी वाचता यायला लागलं होतं. नाव काय तुझं? अनन्या सविता केशव गावित. अनन्या सविता केशव आणि हे गावित असं आहे ते. तू काय वाचतेस ते आधी सांग. संख्या किती अंकी? 95. 95 कुठल्या वर्गात आहे? बालवाडी. बरं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, कोटी, 10,00,000,000, अब्ज, 10,000,000, खरवा, 10 खरवा, पद्म, 10 पद्म, नील, 10 नील, शंख, 10 शंख, शिटी, 10 शिटी, शोभ, 10 शोभ, सिद्धी, 10 सिद्धी, सिद्धी, 10 सिद्धी, निधी, 10 निधी, शोरी, 10 शोरी, कल्प, 10 कल्पत्राई, 10 त्राई, ब्रह्मांड, 10 ब्रह्मांड, रुद्र, 10 रुद्र, ताल, 10 ताल, भात, 10 भात, गुडूस, 10 गुडूस, घंटा, 10 घंटा, मील, 10 मील, बचू, 10 बचू, लय, 10 लय, 5, 10 5, हर्षा, 10 चार, 10 वर, ग्रीड, 10 गुडिंगमान, 10 मनवा, 10 वाव, शंकू, 10 शंकू, पाप, 10 पाबल, 10 वर, 10 वज्र, 10 वज्र, लोट, 10 लोट, नजे, 10 नजे, पद, 10 पद, तमे, 10 अमे, डाम, 10 डाम, कैक, 10 कैक, अमित, 10 अमित, गोल, 10 गोल, परमित, 10 परमित, अनंत, 10 अनंत, 72 अनंत, 21 परमित, 47 गोल, 53 अमित, 37 कैक, 29 डाम, 93 तमे, 17 पद, 20 वज्र, 43, 20 नदे, 43 लोट, 54 वज्र, 20 10, 63 बल, 50 पाप, 73 शंकू, 84 वाव, 37 मान, 53 कधी, 29 वज, 45 71 45 67 72 मी, 82 घंटा, 31 गुरु, 54 भार, 21 ताळ, 34 रुद्र, 35 ब्रह्मांड, 42 राई, 70 कल्प,
52 चोरी 35 निधी 25 सिद्धी 75 रिद्धी 10 क्षोभ 32 श्रुती 46 शंख 90 नी 14 पद्म 21 कल्प 23 अब्ज 75 कोटी 77 लक्ष 17,346. वा प्रणव तुला किती येतं वाचता? मगाशी सांगितले की यावं का वाटतं, तर हेच आहेत, हे करतायत. ह्या वयोगटाला सर्व प्रकारचं ज्ञान द्यायचं आहे आणि मग डिसाईड करायचं आहे 8वी 9वीला की तुला हे ज्ञान दिल्यानंतर तू कुठल्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी झालेला आहेस, ते क्षेत्र निवडून त्याला तिकडे पाठवायचं आहे जेणेकरून ते सक्सेस होते. आणि हे सगळं करून सिलेबस पूर्ण होतो. सिलेबस हा वार्षिक गेल्या वर्षीपर्यंत ऑक्टोबरपर्यंत पूर्ण वर्षभराचा व्हायचा. आत्ता ह्या वर्षी दिवाळीचा अभ्यासक्रम ऑगस्टपर्यंत संपवला आणि दुसऱ्या सत्राचा अभ्यासक्रम आता फेब्रुवारीच्या आतच होईल, जानेवारीपर्यंत संपून जाईल सगळं संपेल. आणि त्याच्यानंतर मग पुढच्या ॲक्टिव्हिटीज घ्यायला लागतात. रेग्युलर घेतलं तर सिलेबस साहजिकच संपेल. तो पण 1ली ते 5वीचा एकत्र घेतो आम्ही, म्हणजे 5ही वर्गाचा सिलेबस आम्ही शिकवतोय. संध्याकाळी सुरुवात होते, निरव शांतता असते, फ्रेश असतात आणि बऱ्यापैकी शिकतात मुलं. दुसरा तुम्ही एक शब्द कायम वापरताय तो म्हणजे ज्ञान रचनावाद. एकही या शाळेमधली एकही जागा तुम्ही सोडलेली नाही आणि काही ना काहीतरी प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी लिहिलेलं आहे ज्याच्यातनं ते ग्रास्प केलं जाईल, ते ॲब्सॉर्ब होईल. तर याच्यामागे नक्की काय विचार असतो त्या ज्ञान रचनावादाचा आणि याचा खरोखर त्याचा परिणाम होतो? ज्ञान रचनावाद म्हणजे कृतीतून शिक्षण. बर, शिक्षक हा सुलभक म्हणून असावा, शिक्षकाने त्यांना सगळं देऊ नये, यांनी विचार करायला पाहिजे की हे कसं शिकायचं. तर हे तुम्ही मुद्दाम मुलांना सांगता की हे बघा, की मुलं बघत बघत शिकतात, काय असतं? हे आत्ताच 20 दिवस झाले हे तयार करून, कारण हे काम सुरू आहे. तर उद्देश मराठी भाषा तर येणं गरजेचं आहे, इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा ह्या गरजेच्या आहेत. पण उद्या माझे मुलं जर IAS झाले आणि दुसऱ्या राज्यात गेले तर त्यांना आत्तापासून ज्ञान देणं. आता मुलांना आधी लिहायला लावलं जाणार, मग त्याचं वाचन घेणार. त्या पद्धतीचं 22 अधिकृत भाषांचं केलेलं आहे बर, आपल्या भारतातल्या. ते एकदा ज्ञान झालं तर मग पुढे अजून आउट ऑफ कंट्रीच्या पण भाषा येतील. आमच्या आदिवासी भागातील ही भाषा आहे बोलीभाषा आणि त्या बोलीभाषेतील हे शब्द आहेत आणि मुलं त्याचं प्रमाण भाषेमध्ये लिहिणार आहेत. आता इकडे सगळं सायन्सशी रिलेटेड हे केलेलं आहे. इथं पण रेडीमेड लिहायला नाही ठेवलेलं, म्हणजे हे लिहिण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण बघतो पेंटिंग रेडीमेड असते, इथं पेंट काढलेत, परंतु मुलांना आता हे त्यांना जिल्हे चालू आहेत. आपल्या हा भारत देशाचा नकाशा आहे, राज्य कोणकोणते तर मुलं लिहितील, इथं त्यांना लिहायला ठेवलेलं आहे. ते पण त्यांच्यासाठीच ठेवलेलं आहे. जिथं त्यांचा हात पुरेल ती जागा त्यांच्यासाठी, इथं त्यांचा हात पुरत नाही, म्हणून त्या पद्धतीने आपण स्टँडीज लावतोय. हा रस्ता आहे, अजून 1 महिन्यात साधारणतः 20 दिवसात ह्या रस्त्याने आपण जाणार. रस्ता कुठून कुठे आहे, रस्त्याला शहरं कोणते जोडलेत, क्रमांक किती आहे आणि अंतर किती आहे हे मुलं प्रॅक्टिकली करणार आहे. हे पण रंगकाम, म्हणजे 1 इंच पण खाली राहणार नाही जागा, त्या पद्धतीत मुलं शिकतील. काय अप्रतिम काढलं अक्षर आणि काय अप्रतिम आहे. कोणी केलं? जयराम बंगाड नाव आहे त्यांचं आणि गेल्या 4 ते 5 महिन्यापासून सातत्याने काम सुरू आहे. तुम्ही वरती सगळं हे सगळं जे केलंय सगळं त्यांनी केलेलं आहे. वरती बघताय, म्हणजे पत्र्याला पेंटिंग करणं खूप कठीण काम. त्यांचं शिक्षण 4थी पास आहेत. म्हणजे हे सगळं नंदनवन वेगळा लुक जो दिसतोय तो बदलायला खूप मोठा हातभार त्यांचा आहे. नमस्कार जी. खूप छान चित्र काढलेत तुम्ही, तुमचं अक्षर पण खूप छान आहे. तुम्ही किती वर्ष शाळेशी जोडलेले आहात? हे आता 5 वर्ष झाले. बरं.
बर मला असे म्हणजे पहिलेपासून येत नव्हते पण माझे कलरला पण पैसे नव्हते. हम्म, कपात पाणी घ्यायचे आणि अशी वसरी राहायची ना, हम्म. त्याच्यावर असे अक्षर गिरवायचे. तिथून असं हळूहळू हे झालं. आणि असं किती वर्ष तुम्ही काम करताय? आता 5 वर्ष झाले. 5 वर्ष करताय. म्हणजे शाळेंचीच कामं करतो. जवळजवळ 150 शाळेंची कामं केलेली. वा. सर हे एक पण काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं. हे काय आहे? ह्या रॅक प्रत्येक वेगवेगळे आहेत. हे रॅक आहे शैक्षणिक साहित्य. त्यांच्या नोटबुक आहेत स्वतःच्या, की ज्या स्वाध्यायाच्या नोटबुक आहेत त्या लिहिल्यानंतर त्या रॅकमध्ये ठेवतात. इथं विना दप्तर शाळा, बॅग नाही. बर आणि त्या नोटबुक त्या एका कॅरेटमध्ये ठेवतात. पलीकडे पुस्तक आहेत, त्यांचं बॉटल आणि डब्बा सकाळचा जो टिफिन असतो त्याची एक रॅक आहे आणि पाठ्यपुस्तकाचे एक रॅक आहे, जे की आपलं रेग्युलर पाठ्यपुस्तक आहे त्याचे एक रॅक आहे. आता लॉकर घेतोय प्रत्येकाच्या लॉकरमध्ये त्या विद्यार्थ्यांचं साहित्य राहील. जे आपण म्हणतो दप्तर ओझा असतं दप्तर, इथं ओझं काही नाही. रिकाम्या हाताने जाणं आणि रिकाम्या हाताने येणं. 25 रुपयाची वही विकत घ्यायची म्हटली तर मुलांना 20 दिवस तरी लागतील घ्यायला, किंवा त्यांचे आई वडील कामाला शहरात असतात तर ते शक्य नसतंय. म्हणून त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याच्यासाठी हे सर्व सातत्याने इथं तर दिलंच जातं, ह्या परिसरातही दिलं जातं. जसं पाट्या आहेत, बुक्स आहेत. जसे पाटी की ही माझी पाटी आहे, माझं नाव आहे, की माझ्या बुक्सवर माझं नाव आहे, ही भावना नाही. तास संपला की त्या एका कॅरेटमध्ये सर्व पाट्या ठेवणं. दुसऱ्या तासाला पाट्या लागत असतील तर कोणाची पण म्हणजे ती पाटी उचलणं, ज्याचा नंबर जसा तशी ती उचलणं, की हे माझं आहे आणि हे तुझं आहे. पेन असो, पाटी असो, पेन्सिल असो, वही असो, कुठलंही काही त्या ही भावना ठेवली, एकोप्याची भावना ठेवलेली आहे. एकत्र राहण्यातूनच आनंद मिळतोय. ते बघा तिकडे रॅकवरती जाऊन दप्तरं ठेवले कुठले, आता पुढच्या तासाच्या वेळेस वेगळे काढले जातील. इकडे सुरू झालं. मगाशी तुम्ही एक उल्लेख केलेलात की ह्या शाळेमध्ये चक्क एक झोपायचा तास असतो. तर हा माझा खूप आवडीचा विषय आहे म्हणून विचारतोय, काय असतं हे झोपायचा तास म्हणजे? मूल मी मगाशी सांगितल्या पद्धतीने मूल दाखल झाल्यानंतर ते दिवसभरात किती वेळ झोपू शकतो, त्यांना ते स्वातंत्र्य. ज्या दिवसापर्यंत स्टॅमिना होणार नाही तो दिवसापर्यंत 2 वर्ष झोपले तरी त्यांना झोपू दिलं जातं. परंतु उर्वरित मुलांना जेवण झाल्यानंतर दुपारी स्लीप म्युझिक लावलं जातं आणि त्या म्युझिकनुसार मेडिटेशनचा तास असतो आणि ते म्युझिक लावल्यानंतर मात्र मुलांना झोपायला लावलं जातं. दिवसभर आलेला काही त्यांच्यामध्ये किंवा कोणाची झोप झाली नसेल रात्रीला किंवा इथं काही ॲक्टिव्हिटीज करताना, शेवटी त्यांचं वयोगट छोटा आहे, त्या वयोगटाला रात्रीची झोप 8-9 तास झोप घेतात. परंतु दिवसा पण त्यांना थोडीशी तरी, जसे की आपल्याला डुलकी 15 मिनिट येऊन आपण एकदा उठलो की एनर्जी तयार होते, त्याच पद्धतीची एनर्जी तयार होते. आणि म्हणून मुलांना दुपारी प्रत्येक मुलांना झोपायला लावलं जातं. उठा 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 उठा, पुढच्या ॲक्टिव्हिटीज आता ते चला रे. निकेत कोण आहे? रोमन शेठ उठा. अरे हॅलो. इथून सर्व ही वेगळी शेती, ती वेगळी शेती. हा परिसर, ही कोबी आहे 1500 रोपं, हे वांगे आहेत, भेंडी, गवार, डांगर, मेथी, शेपू, हे सगळं भाजीपाला आहे. हा सगळा मुलांनी प्रोजेक्ट केलेला शाळेचं सगळं. तिकडे वांगे, टोमॅटो आणि भोपळा.
त्याच्या पलीकडे देशी आहेत, मूळच्या देशी, की तिथं हायब्रिड नाही. बरोबर. आणि ते पूर्ण सेंद्रिय पद्धतीने डेमो तयार करतोय तो. हा याला रासायनिक पद्धतीने, म्हणजे दोनही पद्धतीने दाखवतोय. सेंद्रिय 50 व्हरायट्या लावलेल्या आहेत आम्ही तिकडे. आणि तिथं मॉडेल ते एक वेगळं राहील, हे वेगळं राहील. समजा आता आम्हाला लागतात एका दिवसाला 5 कंद, इथं मी लावलेले आहेत 1500 कंद. आज 5 तोडल्यानंतर उद्या मी वांगे तोडणार, तिकडे भेंडी तोडणार, परवा गवार तोडणार, डांगर तोडणार, टोमॅटो आहेत, भोपळा आहे, वाल आहे. तर 8वा 10वा दिवस लागेल याला दुसरा नंबर यायला त्या दिवशी. म्हणून ते विक्री करावंच लागेल, पर्याय नाही. आणि त्याच्यातून त्यांचं ज्ञान वाढेल. हे 12 तासामध्ये सर्व गोष्टी मिळाव्यात. आणि विक्री कोण करतं? मुलंच करतात, मुलं market ला. करतात. स्वतः मुलं स्वतः जातात. स्वतः स्थानिक मार्केट ठाणापाडा गाव माझं आहे, हां. त्या ठिकाणी जाऊन विक्री करतात. ह्या वर्षी बऱ्यापैकी केलं. गेल्या 3 वर्षात आम्ही फळबागामध्ये केलेलं होतं. उताराची जमीन, मुरमाड जमीन, आणि त्या मुरमाड जमिनीमध्ये अतिशय उच्च पद्धतीचं भाजीपाला पिकवला होता. आता हे अजूनही कितीतरी पटीने पिकू शकतोय. तर हे सगळं मुलांना शिक्षण, मुलांना आनंद, त्याच्यातून अर्थार्जनातून त्यांचा शैक्षणिक खर्च भागतोय. गावकऱ्यांना कन्व्हिन्स कसं केलं की असं असं मला करायचं आहे? तर तुम्ही मग अशी म्हणालात की ती मानसिकता बदलायला वेळ गेला, ते मी समजू शकतो. काय प्रेझेंटेशन केलं ते गावासमोर? जसं की 2016 पासून म्हटलं मी की मी एक गाव एक कलर केला. गिव्ह वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेकडून 1.5 लाखाचा मला कलर घेऊन दिला आणि श्रमदानाने पूर्ण गाव रंगवलं. भावना तयार झाली त्यांची की हे आपल्यासाठी होतंय. सुरुवातीला एक जे 4थी 5वीचं शिक्षण घेतल्याच्या पुढे कोणी शिक्षण घेतलेलं नाही गावामध्ये, आणि त्यांना बाहेरच्या जगाशी काही ज्ञान नव्हतं. अशांना तयार करणं खूप मोठं काम होतं. परंतु आजच्या स्थितीला सर्व मानसिकता बदलली. मुलींचे लग्न व्हायचे सुरुवातीला, आता मुली शाळेत जायला लागल्या, कॉलेज करायला लागल्या. हा एक मोठा एक बदल जाणवायला लागला की 22 किलोमीटर अंतरावर मुलं दररोज अपडाऊन करतात. पालक आणून सोडतात, रात्री 9 वाजता घ्यायला येतात इथं मुलांना आणि परत घेऊन जातात. 365 दिवस आणतात, ते पण मजूर वर्गाचे मुलं आहेत. हा बदल होतोय. बरोबर. म्हणून मी मगाशी म्हटलं की जे 2-4 ते मॉडेल अजून लॅब वगैरे तयार केले ना, तर ह्या परिसरामध्ये अजून वेगळ्या पद्धतीचं शिक्षणाचं कार्य होऊ शकतं. ह्या परिसरातल्या मुलांना एक वेगळं अजूनही ज्ञान मिळू शकतं. तुम्ही ज्या रस्त्याला आले, ज्याच्या पुढे रस्ता नाही, इथून गुजरात राज्य 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहे, त्याचे बॉर्डर. तर अशा ठिकाणी आपण आलेलो आहेत आणि अशा ठिकाणी शिक्षणाचा काही गंध नव्हता. परंतु आज काहीतरी स्वरूपात थोडंसं चालू आहे. पण मुलं, पालक आणि ग्रामस्थ ह्या सर्वांची साथ मिळाल्यामुळे हे सगळं होते. मी एक निमित्त आहे किंवा माननीय CO साहेब, CO मॅडम त्यांची खूप मोठी साथ आहे हे सगळं राबवण्यासाठी. बरोबर. आणि त्याच्यामुळे हे घडतंय. सगळ्यांची साथ जुळून आलेली आहे आणि म्हणून हे घडायला सुरुवात झालेली आहे. अजून मॉडेल तयार झालेलं नाही. मात्र ज्या ठिकाणी 5वीच्या पुढे शिक्षण घेतलं नव्हतं, त्या ठिकाणी ह्या 15 वर्षात खूप वेगळं शैक्षणिक वातावरण तयार झालेलं आहे. ज्या ठिकाणी परिसरामध्ये गावाची ओळख हे पिणाऱ्यांचं गाव म्हणून होतं, ज्या ठिकाणी हे गाव नकाशावरती कुठेही नव्हतं, की गावाची ओळख, गाव एका व्यक्तीच्या मालकीवरती वसलेलं, ते गावठाणावरती वसलेलं नाही. आणि त्या मालकीवरती एक घरात बाजू लावून लोक आले आणि वस्ती उभी राहिलेली आहे. त्या ठिकाणी शाळा आणि गावाचं नाव महाराष्ट्रभर किंवा इतर ठिकाणी पोचतंय. हा सगळ्यात मोठा बदल. दुसरं की मुलं 5वीच्या पुढे शिकत नव्हते, मुलींचे लग्न होत होते. मी असताना पण पहिले 3, 4, 5 बॅचेस मुलींचे लग्न झाले, कोणी ग्रॅज्युएशन केलं. परंतु आज मुली D.Ed, ग्रॅज्युएशन आणि कॉलेजला जात आहेत. हा मुलींच्या मधला सगळ्यात मोठा बदल, की पालकांची मानसिकता बदलली की मुलांना पण आता आपण शिकवायला पाहिजे. हा सगळ्यात मोठा बदल झाला. दुसरी गोष्ट, आज म्हणजे 8 ते 9 मुलं टीचर कोर्स करतात, शिक्षक बनतायत. 1-2 वर्षात, एका वर्षात जाहिरात आली की तिथून सुरुवातच होणार आहे. तर ते शिक्षक होत आहेत. ह्या पद्धतीने मुलं पहिले D.Edला गेले, आता सगळ्या पुढच्या बॅचेस. तिसरी गोष्ट की आता MPSC आणि काही UPSC किंवा काही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारं, पोलीस भरतीची तयारी करणारं मुलं तयारी करतायत. हा एक बदल जाणवलेला आहे.
आणि एक महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी की मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यांना नोकरीच लागावी माझी अपेक्षा बिलकुल नाही, पण उद्या जर त्यांना नोकरी लागली नाही तर त्यांना रोजगार तरी कुठल्या मार्गाने कसा प्राप्त होईल त्या पद्धतीचं शिक्षण इथं देतोय मी. तुम्ही बघताय शेतीचं ज्ञान, गाय पालन करणं, त्याच्यानंतर संस्कृतीचं आहे, प्लंबिंगचं काम आहे. आजही एक माझी विद्यार्थी पलीकडे वॉशरूमला भांडं बसवायचं काम करतोय. काल त्याने पूर्ण इलेक्ट्रिकचं काम केलंय. वा. तर उद्या असं व्हायला नको. वेल्डिंगचं कामं करतात, केस कापण्याचं काम इथं होतंय. तर उद्या असं व्हायला नको की मला नोकरी मिळाली नाही. हा बदल मी कधी केला की 2016 ते 15च्या दरम्यान मी बघितलं ह्या परिसरामध्ये DED BED झालेले खूप मुलं होते आणि जाहिरात सातत्याने येत नव्हती आणि बेकारी वाढली कारण त्यांना दुसरं काम पण जमत नव्हतं. एकांगी विचार करायला सुरुवात केली कौशल्य प्राप्त. तर मला वाटलं की असं व्हायला नको आहे. त्यांना सर्व कौशल्य जर शिकवले ना तर उद्या ऑप्शन A नाही B C D ऑप्शन तयार होईल आणि त्या ऑप्शनमधून त्यांना रोजगार प्राप्त होईल. ह्या हेतूने व्यावसायिक शिक्षणाकडे वळलो मी. उद्या माझे विद्यार्थी जर नोकरीला लागत नसतील तर एक आदर्श शेतकरी होणार आहेत, व्यावसायिक होणार आहेत, त्याच्यानंतर कारागीर आदर्श होणार आहेत, त्याच्यातून त्यांना रोजगार मिळणार आहे. हा एक बदल जाणवला. ह्या विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने बदल होतोय आणि महत्त्वाचं शिक्षणाची गोडी लागली. 365 दिवस मुलं शाळेत यायला लागले. जे की पालकांसोबत स्थलांतरित होते ते 365 दिवस मुलं शाळेत यायला लागले. हा सगळ्यात मोठा बदल मुलांमध्ये झाला. आत्तापर्यंत पालकांकडून मिळालेली सगळ्यात अविस्मरणीय अशी पावती कुठली? पालकांकडून अविस्मरणीय म्हणजे पावती जी आहे, मला खरं अपेक्षा पालकांकडून कुठलीही नाही. मी जसं म्हटलं की मुलांना तुम्ही शाळेत पाठवा, 365 दिवस पाठवा आणि हीच पावती मला मिळालेली आहे. सगळ्यात मोठी पावती आहे. ते जर एवढे दिवस पाठवतील तर त्यांना पाहिजे तो रिझल्ट माझ्याकडून मिळेल. जेव्हा तुम्ही ठरवलं की मी शिक्षक होणार, तर त्यावेळेला तुम्ही असं कधी इमॅजिन केलेलं किंवा हे विजन होतं की आत्ता तुम्ही जे करताय तसं मी करेन असं त्यावेळेला तुम्हाला वाटलेलं? छोटा असताना एवढं वाटलं नव्हतं खरं म्हणजे. माझ्यासमोर माझे गुरुजी एक आदर्श म्हणून होते. कारण दुसरं पोस्ट कुठले आहेत, कशा होतात हे काहीही माहिती नव्हतं आणि गुरुजींसारखंच मला गुरुजी व्हायचं आहे एवढं डोक्यामध्ये होतं. त्या हेतूने माझा प्रवास सुरू झाला. 10वीला बऱ्यापैकी गुण मिळाले, 12वीला मिळाले, पण मी 11वीलाच आर्ट शाखेकडे वळलो. 10वीला किती मार्क होते? 10वीला 73% होते, पहिला क्रमांक होता शाळेमध्ये. बरं. 12वीला नाशिकला गेलो, दुसरा क्रमांक 76% मिळाले. पण सायन्स घेतलं नाही. एवढं मनामध्ये होतं की आर्ट घेऊ, थोडेसे टक्के वाढतील आणि मग DEDला लवकर नंबर लागेल आणि शिक्षक हो, म्हणून आर्ट घेतलं आणि खरोखर 76% मिळाले आणि मी शिक्षक बनलो. 8वीला असताना मी द्राक्षाच्या बागात जायला कामाला सुरुवात केली. दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी. 10वी परीक्षा झाली, कामालाच गेलो. 12वी कामाला गेलो आणि जाणवायला लागलं किती दिवस काम करायचं, हे उन्हा तानामध्ये काम करायचं. मी अभ्यास केला तर नक्कीच काहीतरी होईल. कष्ट खूप सोसले. ह्या हिवाळी गावात येण्याच्या आदल्या दिवसापर्यंत नाशिक मार्केट यार्डला हमाल म्हणून काम करत होतो. 5पर्यंत कॉलेज करायचं. त्या बॅगमध्ये, कॉलेजच्या बॅगमध्येच हमालचा T-शर्ट भरून सकाळीच निघायचो सायकलवरती आणि 5-5:30ला आलो की तो घालायचा मार्केट यार्डला आणि मेथीच्या शेपूच्या भाज्या उतरायचो खाली. रात्री 11पर्यंत काम करायचो. 40 रुपये मिळायचे. वडील शेजारी लाकडं फोडायला यायचे आणि तिथून शिक्षणाचा खर्च भागायला सुरुवात. 1998 साली शाळा सुरू झाली हिवाळीमधली. त्यावेळेला तुम्ही इकडे शिक्षक म्हणून होतात? मी 2009ला शिक्षक म्हणून ह्या गावामध्ये आलो. माझी नियुक्ती प्रथम इथं झाली. 98 ते 2005 पर्यंत शाळेला वर्गखोली नव्हती आणि म्हणून गावातल्या एका व्यक्तीच्या ओट्यावरती शाळा भरवली जायची. बरं. 2005ला वर्गखोली मंजूर झाली, पण प्रश्न होता की हे साहित्य कसं आणायचं, का तर गावात रस्ता नव्हता. 2016ला रस्ता आणि विजेची सोय झाली गावामध्ये. 2016 पर्यंत वीज नव्हती. वीज आणि रस्ता बारमाही नव्हता. मी 2009 ते 16 7 वर्ष 8 किलोमीटर पायी प्रवास करायचो. डोंगर दऱ्याच ओलांडून, नदी ओलांडून. तुमचं गाव कुठे होतं? माझं 15 किलोमीटर गाव, ठाणापाडा गाव म्हणून.
मग पाणी जास्त नदीला असलं की ह्या समोरच्या 3 टेकड्या चढून जायला लागायचं. मग मी माझ्या पुढे रस्त्यात गाडी आणि मग घरी पोचायचो. असा संघर्ष खूप होता. 2005ला एक वर्गखोली मंजूर झाली, 2010-11ला एक वर्गखोली मंजूर झाली, मी 2009ला आल्यानंतर. मग पहिली वर्गखोली जेव्हा गावकऱ्यांनी सर्वांनी डोक्यावर सर्व साहित्य वाहून एवढ्या अंतरावरून आणि ते वर्ग बांधून घेतलं होतं, ती मूळचं म्हणजे पाया घातला गेला. आणि आता त्याच्यानंतर आम्ही हे कळस चढवण्याचं काम करतोय नवीन. त्या ठिकाणी कोविडपर्यंत तिकडे होतो मूळच्या शाळेमध्ये. कोविडपासून झोपडीमध्ये 4 वर्ष आलो आणि आता 14 फेब्रुवारी 2025 पासून ह्या नव्या वास्तूमध्ये आम्ही इकडे आलेलो आहे. जेव्हा सुरुवात केली तेव्हा किती विद्यार्थी होते? सुरुवात केली तेव्हा 12 विद्यार्थी एकूण होते. 12 पैकी 5-7 विद्यार्थी नियमित, उरलेले विद्यार्थी पालकांसोबत स्थलांतरित. आणि का तर पर्याय नाही. आत्ताही 4 महिने रोजगार म्हणजे रोजगार म्हणण्यापेक्षा घरी शेतीचं कामं असतात 4 ते 5 महिने आणि उर्वरित काळ हा त्यांना रोजगारासाठी शहरामध्ये स्थलांतर करावंच लागतं आणि इतर गरजा भागवण्यासाठी. आणि म्हणून मुलं रेग्युलर राहत नव्हते. त्यांचं जसं आत्ता बेसिक गोष्टी करतो तसंच सुरुवात केली होती, जे रेग्युलर राहत होते मुलं त्यांचे. 2014ला त्यांच्या क्षमता प्राप्त करून घेतल्या आणि कंपॅरिझन केलं थोडं. गावामध्ये मी रुळलो जास्त. त्यांना सांगितलं हे मुलं दररोज येतात, तुम्ही तुमच्या मुलांना पाठवत जावं जेणेकरून त्यांचा एक व्यवस्थित कार्य शिकतील चांगले. तर हे सातत्याने जाणवायला लागलं आणि तीच गोष्ट ह्या शाळेतल्या मुलांमध्ये मला दिसली. मग विचार बदलले की शिक्षणाचं कार्य दिलेलं आहे. मी एकतर करेन तर पाप करेन, नाहीतर पुण्य करेन. पुण्याची पण अपेक्षा नाही मला, परंतु चांगलं कार्य घडावं हा विचार डोक्यामध्ये आला. आणि MPSCची तयारी 2010 पासून करायला लागलो. खूप काही शिकायला मिळालं. काही पदं मेन्स परीक्षा दिल्या, 2-4 मार्कांनी पदं हुकले, पण नशीब हुकले. आज ज्या ठिकाणी आहे ते समाधान मिळालं नसतं मला. वा, इतकं नशीब असावं की मी त्या पदावर गेलो नाही. आज हा आनंद खूप वेगळा आहे, खूप वेगळा आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ही सेवा सोडणार नाही आणि ही सेवा खूप म्हणजे नशिबाने मिळालेली आहे. ते नशीब पालटायला वेळ मुलांचं लागणार नाही. शिक्षक झालो ते खूप भाग्य आहे की मी शिक्षक झालो. माझ्या हातून पिढ्या जर घडत असतील जास्तीच्या, तर त्या खूप पिढ्यांचा विकास होऊ शकेल. प्रत्येक घरातला एक मुलगा जर त्या घरामध्ये त्यांचा पायावर उभा राहिला तर नक्कीच पूर्ण कुटुंब सुधारू शकतं. आणि हे माझ्या हातून घडेल. नुसतं हेच नाही तर माझ्या हातून कमीत कमी 20 शिक्षक तयार व्हायला पाहिजे. वा, आत्ता तुम्ही जो उल्लेख केलात की आपण ज्या जागेवर आत्ता बसलोय ही जागा सुद्धा आपल्याला कोणीतरी दिलेली आहे, तर आपल्याला त्यांना भेटता येईल? नक्कीच. आम्हाला केशव सर सांगत होते की आत्ता जी नवी शाळा उभी आहे तर ती तुम्ही त्यासाठी तुमची जमीन दिलीत. दिली. तर त्यामागे काय तुमचा विचार होता? शाळेला का द्यावीशी वाटली? शाळेला देवेशी म्हणजे असं वाटलं, भविष्यात आपल्या गावातली मुलं आहेत, भविष्यात शिक्षण म्हणजे हे आपलं जीवन आहे. तर भविष्यात आपले गावातली मुलं शिकावी आणि कुठेतरी नोकरीला लागावे, बाहेर जाऊन त्यांची नुकसान न हवी म्हणून याकरता आपण शाळेसाठी ही जमीन दान केल्यामुळं आपल्या मुलांचा भविष्यात फायदा होईल ह्या हेतूने आपण शाळेसाठी जमीन दान दिली. सगळे मुलं, तुमच्या पत्नी, सगळ्यांनी ठरवून तुम्ही हे केलं. तुमच्याकडे किती जमीन होती? आमच्याकडे ऑलरेडी जमीन म्हणजे 1.5 एकरच जमीन आहे. बर. मग त्यातनं तुम्ही 1 एकर आता याच्यासाठी दिली? शाळेसाठी दिली. आणि मग आता फक्त अर्धा एकर तुमच्याकडे आहे? अर्धा एकर आहे. काय तुम्ही स्वप्न बघता या मुलांसाठी? आता आपलं असं स्वप्न की सरांची खूपच मेहनत आहे आणि त्या मेहनतीच्या जोराने मुलांची सुद्धा प्रगती हळूहळू वाढायला लागली आणि मुलांमध्ये गुणवत्ता दिसायला लागली का खरोखरच हे मुले भविष्यात आपले पिढीसाठी चांगले तयार होतील आणि त्यांची भविष्यात जी पिढी आहे ती उज्ज्वल होईल असे आपल्या मनाला वाटतं, चांगलं वाटतंय. बर. मला सुचत नाही म्हणजे खरं तर काय
मला बोलतोय. हो मलाही स्पेशलेस झालं म्हणजे सगळं ऐकून मी. ज्या वेळेला हा तुम्ही निर्णय घेतलात त्यावेळेला गावकऱ्यांनी तुम्हाला वेड्यात काढलं? नाही तसं काय गावकऱ्यांनी वेड्यात नाही काढलं, कारण किंवा गावकरी असतील आपले नातेवाईक असतील? नाही, कोणीच नाही काय विरोध केला. बर. आमचे जे बहीण आहे, अजून आमच्या वडिलांची बहीण आहे, त्यांचा सुद्धा विचार घेतला का मला असं कार्य करायचं आहे, शाळेसाठी जमीन द्यायचं आहे. त्यांनी सांगलं तुला जे करायचं असेल ते कर, तू कार्य चांगलं करत आहेस म्हणून आमची अडचण तुला काहीच नाही. वा. मला वाटतं की जेव्हा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जेव्हा तुमचं स्वप्न पूर्ण होईल आणि जेव्हा ही सगळी मुलं मोठी होतील आणि माझी खात्री आहे की हिवाळी गावाचं नावसुद्धा ही सगळी मुलं खूप मोठं करणार आहेत, तर त्या सगळ्यांच्या यशामध्ये जेवढा केशव सरांचा जेवढा त्यामध्ये वाटा असेल तेवढाच वाटा दादा तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा पण असणार आहे. त्यामुळे मी केवळ त्या मुलांतर्फे नाही तर आम्हा सगळ्यांतर्फे आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो की तुमचा या कामामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे सगळ्यांतर्फे थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आपण एखाद्यासाठी चिमूटभर करूनही वारे माप बढाया मारत राहतो आणि सगळी ओंजळ रिकामी करूनही या माणसाचा चेहरा इतका साधा आणि सहज राहू शकतो. क्युरियस काळेंना बोलायला शब्द सापडले नाहीत असं पहिल्यांदाच घडलंय. हा जो तुमचा एका अर्थाने मी म्हणेन एक वेडेपणा आहे, तर त्या वेडेपणाला घरचे कसे या सगळ्याकडे बघतात? भाऊ आहे, ह्या शाळेचे सर्व ऑनलाईन कामं तो करतोय. बर. इव्हन मला पासवर्ड पण माहिती नाही, म्हणजे त्याची शाळा सांभाळता माझ्या शाळेचं ऑनलाईन काम पूर्ण तो स्वतः करतोय. सौभाग्यवती आहे ती, पूर्ण म्हणजे संसार सांभाळला जातो. आई वडील आहेत, शेती केली जाते. तर याचं हे सगळे पिलर आहेत आणि यांचा मला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे कुटुंब माझ्यासाठी खूप मोठं आहे. फक्त मला वेळ देता येत नाही, जास्त अधिकचा वेळ देता येत नाही. मी रात्री 10:30ला घरी पोहोचतो, परत सकाळी 9 वाजता शाळेत येतोय. आणि असं 365 दिवस सुरू असतं. 2016 पासून हे नियमितपणे सुरू आहे. वा. मी अवेलेबल आहे ह्या ठिकाणी. मी 365 दिवस अवेलेबल आहे. तुम्ही कधीही येऊ शकता वर्षभरामध्ये. सर परत एकदा शाळेकडे येतो मी. आज सकाळपासनं तुमच्या शाळेमध्ये आहे, अनेक विद्यार्थ्यांना मी पाहिलं, त्यांच्या सगळ्या त्या ॲक्टिव्हिटीज आपण बघितल्या. मला फक्त विचारायचं आहे की आत्ता आपण हिवाळीमध्ये आहोत आणि काही वर्षांनी ही मुलं कदाचित एका वेगळ्या जगात जातील. तर हल्ली त्याला असा एक खास शब्द आहे की या ग्लोबल एन्व्हायरमेंटसाठी ह्या सगळ्या पिढीला तयार करणं, असा एक संकल्पना हल्लीच्या शिक्षणामध्ये आहे. तर त्या दृष्टीने आत्ता आपल्या शाळेमध्ये आपण यांना बाहेर आत्ता काय घडतं आहे, बाहेर काय बदल घडत आहेत, यासाठी आपण कसं तयार करतो आहे? मी मगाशी सांगितल्या पद्धतीने गुरुकुलच्या धर्तीवरती माझं शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु मुलं बाहेरच्या जगात टिकली पण पाहिजेत. ज्या मी पुढे आता सध्या ऑनलाईन किंवा बाहेरच्या जगाचं ज्ञान मुलांना होतं आहे. आम्ही ऑनलाईन क्लासद्वारे जोडलो गेलो. मग मोबाईल किंवा स्मार्ट बोर्डचा वापर केला जातो, संगणकाचा वापर केला जातो. ज्या लॅब विकसित करायच्या आहेत मला, त्या एकदा लॅब आल्या की कोडिंग डिकोडिंग बाहेर काय चालू आहे त्यामध्ये आपण एकदा पारंगत झालो की पुढचा प्रश्नच मिटला. तर त्या येत्या एका वर्षभरामध्ये मला करायचंच आहे. म्हणजे 20 वर्षात किंवा 2050 वर्षात भारतामधले सर्व विद्यार्थी कुठं असतील त्याच्यात माझे पण विद्यार्थी पाहिजेत. त्याच्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे. ओव्हरऑलच या सगळ्या माणसाच्या एकंदरीत आयुष्यामध्ये शिक्षक, एक उत्तम शिक्षक याची तुम्ही व्याख्या काय कराल? कसा असला पाहिजे, काय त्याची भूमिका असते माणसाच्या आयुष्यामध्ये, तुम्हाला काय वाटतं? एक उत्तम शिक्षक मला वाटतं की तो त्या शिक्षकाने व्यवसाय म्हणून न बघता एक सेवावृत्ती जर शिक्षक राहिला तर तो अतिशय उत्तम शिक्षक होऊ शकतो. एकमेव शिक्षकच हा असा प्राणी आहे की त्या मुलांना कुठल्या तरी ठिकाणावर नेऊ शकतो, त्या मातीला आकार देऊ शकतो आणि कुटुंब सुधारू शकतो, गाव सुधारू शकतो.
माझ्या शिक्षकांना सांगणं हे पण आहे की 365 दिवस शाळा करू नका, 12 तास शाळा करू नका. परंतु तुम्ही 10 ते 5च्या वेळेस जर करत असाल तर 10 ते 5च्या वेळेस योग्य जेवढा वेळ मिळेल जास्तीत जास्त रेग्युलर अभ्यासक्रमाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याच्यासाठी प्रयत्न केले तर ते आदर्श शिक्षकाचं उदाहरण आहे. मगाचपासून आपण अनेक नावं ऐकतोय की ज्यांच्यामुळे आता हिवाळीमधली शाळा ही अधिक सक्षम होती आहे. त्याच्यामध्ये ही फाउंडेशन आहे, आर्मस्ट्रॉंग रोबोटिक्स ती कंपनी आहे आणि अनेक लोक याच्यामध्ये आहेत. हा कार्यक्रम देखील अनेक लोक पाहतात. ज्या लोकांना ह्या शाळेसाठी काहीतरी करायचं असेल तर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत? मला एक 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात की पहिली म्हणजे आमचं ज्ञान कमी आहे, माझं आणि मुलांचं पण ज्ञान कमी आहे आणि आम्ही परफेक्ट नाही आणि कोणीही माणूस परफेक्ट नसतो. तर या आमच्या ज्ञानामध्ये अधिकाधिक भर पडण्यासाठी वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान देण्यासाठी कोणी इच्छुक असतील तर ते आम्ही 24 तास उपलब्ध आहोत ऑनलाईनद्वारे. कोणाला ऑफलाईनद्वारे तर ऑफलाईनद्वारे, शक्य नसेल तर ऑनलाईनद्वारे सुद्धा आम्ही जोडले जाऊन या मुलांच्या ज्ञानात वाढ होईल ही मला पहिल्यांदा एक गोष्ट अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, हे विद्यार्थी वरच्या वर्गात गेल्यानंतर त्यांच्या शिक्षणाची जर जबाबदारी अजून कोणी घेत असेल तर ते माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि राहिला प्रश्न तिसरा की जसं मी काही नवीन टेक्नॉलॉजीसाठी लॅब सांगतोय, त्या लॅब जर उपलब्ध झाल्या आणि ते जर शिक्षण इथं व्यवस्थितरित्या देता आलं तर मला गाव पण सस्टेनेबल करता येईल, मला हा परिसर पण सस्टेनेबल करता येईल आणि ह्या परिसरातल्या मुलांना पण दर्जेदार एक शिक्षण मिळू शकतं. तर ह्या गोष्टींची साधारणतः आवश्यकता आहे. अतिशय दुर्गम भाग आहे आणि शहराचा इकडे अजिबात काय म्हणूया आपण त्याला स्पर्श झालेला नाही आहे त्या शहरी आयुष्याचा. अतिशय साधं असं आयुष्य आहे. पण तरीसुद्धा जर विचार केला तर थोडंसं लोनली आयुष्यसुद्धा आहे. एका बाजूला तुम्ही जगातल्या एका कोपऱ्यात तुम्ही हे काम करताय. मगाचपासून तुम्ही उल्लेख करताय की मला मुलांसाठी काहीतरी करायचं आहे, मला या मुलांसाठी करताना मला आनंद आणि समाधान मिळतं. पण तरीसुद्धा मला विचारावं असं वाटतं की अशी काय गोष्ट आहे की ज्यासाठी तुम्ही एकटे इकडे तुमच्या सहकाऱ्यांबरोबर काम करताय? तर अशा काय गोष्टी आहेत की काय मोटिवेशन आहे की तुम्हाला रोज उठून इकडे 365 दिवस काम करावं असं वाटतं? खरं म्हणजे सांगण्याचं असं की उद्याचा दिवस काय आहे हे मला काहीही माहिती नाही. आजचा दिवस माझ्या विद्यार्थ्यांसाठी कसा जाईल याचा पहिला विचार करतोय मी. विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी आहे, माझ्यामध्ये काहीतरी नाही. विद्यार्थ्यांच्या एनर्जीचा वापर हा सगळा मला येण्यासाठी तो हे करतोय, येण्याला इच्छुक भाग पाडतोय. विद्यार्थी ज्या दिवशी मला म्हणतील की नको सर आता बस झालं, त्या दिवशी कदाचित मी नाही येऊ शकणार. परंतु जोपर्यंत त्यांच्यामध्ये एनर्जी आहे तोपर्यंत मात्र ही गोष्ट माझ्यासाठी जास्त आहे. आणि मग बाहेर सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्ती आहेत की त्या मला ढकलतात ह्या ठिकाणी की तू उठायलाच पाहिजे आणि शाळेत जायलाच पाहिजे. मी इथं एक निमित्त आहे, पण मी जास्त प्राधान्य माझ्या बालकांना देतोय. बालकांची एनर्जीचाच वापर करून मला इथं यावंसं वाटतं. इव्हन तुम्ही आत्ता म्हटले मला चला तर माझ्यासोबत 6-7 वाजता, माझी इच्छा अजिबात होणार नाही, 1% पण इच्छा होणार नाही. मी 9:30लाच इथून निघणार. म्हणजे माझ्या डोक्यात काही येत नाही दुसरं की इथून निघावं म्हणून. तर ते बालकांकडे बघून, माझ्या मुलांकडे बघून मला हे वाटतंय सगळं. विद्यार्थ्यांनी काय शिकवलं तुम्हाला? विद्यार्थ्यांनी म्हणजे मला काय शिकवलं की शिक्षक ही भूमिका नसून विद्यार्थ्यांनी मला पालक बनवलं, विद्यार्थ्यांनी मला शिक्षक बनवलं, विद्यार्थ्यांनी मला शेतकरी बनवलं, विद्यार्थ्यांनी मला कारागीर बनवलं, व्यावसायिक बनवलं, विद्यार्थ्यांनी मला सेवा करायला लावली. तर ह्या सर्व भूमिका विद्यार्थ्यांनी मला स्वतः करायला लावल्या आणि त्या भूमिका मी इथं पार पडतोय. मी शिक्षक म्हणून येत नाही, मात्र मला वाटत पण नाही मी शिक्षक आहे म्हणून. ज्या वेळेला घरातला प्रत्येक मुलाला रोजगार प्राप्त होईल कुठल्या तरी मार्गाने, तो नोकरीच्या असो की व्यवसायाच्या असो, त्यावेळेला माझं हे ध्येय एक
टप्पा पूर्ण होईल. परंतु सगळ्यात मोठं टार्गेट माझं आहे की कमीत कमी 20 शिक्षक बनावे. शिक्षक बनवण्याचा पहिला उद्देश आहे. मग UPSC MPSC काही मेडिकल क्षेत्र असेल तर तो एक दुय्यम भाग. माझे विद्यार्थी ज्या वेळेला प्रति हिवाळी किंवा हिवाळीच्या धरतीसारख्या किंवा इतर वेगळ्या पद्धतीच्या शाळा तयार करतील आणि गाव सस्टेनेबल करतील, त्यावेळेला माझ्या कष्टाचं चीज झालेलं आहे असं मी समजू शकतो. थँक्यू केशव सर, थँक्यू सो मच. आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्या कामाला, आणि आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. हिवाळी गावातली ही इवलीशी शाळा, पण त्या शाळेचा, विद्यार्थ्यांचा आणि इथले शिक्षक केशव गावित यांचा आत्मविश्वास अफाट आहे. बाकीच्या मोठमोठ्या शाळा सगळ्या सोयीसुविधा असून सुद्धा चाकोरीबद्ध शिक्षणाची वाट सोडत नाहीत, आणि इथं अनेक गोष्टींचा अभाव असतानाही केशव यांना शिक्षणात धाडसी प्रयोग करावेसे वाटतात. विद्यार्थ्यांचं मन, बुद्धी आणि भवितव्य घडवावंसं वाटतं. बदल घडतात ते अशा झपाटलेल्या माणसांमुळेच. विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस काम करणारे केशव गावित, शाळेत आनंद घेणारी मुलं, त्यांना साथ देणारे पालक आणि गावकरी, या साऱ्यांबद्दल क्युरियस काळेंना प्रश्न तर पडणारच होते. म्हणूनच त्यांचं महाराष्ट्राच्या पार टोकावर असलेल्या या शाळेत येणं नवलाचं वाटत नाही, पण क्युरिओसिटी नक्की वाटते. प्रश्नांची पोतडी घेऊन हिंडणारे हे क्युरियस काळे यापुढे कुठलं गाव गाठतायत याची